Good morning, all third year ENT student. I am Professor Ambadi here, lecturer of Electronics and Telecommunication Department. सो लास्ट ज्यावेळेस लेक्चर घेतलं होतं त्यावेळेस मी जी इम्पॉर्टंट आपला युनिट्स आहे इंटरफेसिंग्स ऑफ एम्बेडेड सिस्टम्स. सो इंटरफेसिंग मीन्स काय असेल, जे इंटरनल कनेक्शन्स असेल ज्यावेळेस तुमचं पी सी बी वगैरे बघता तुम्ही पी सी बीच्या ज्यावेळी इंटरनल जी इंटरफेसिंगचे ॲप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही तो पी सी बी वगैरे बघता त्या पी सी बीवरती तुम्हाला वेगवेगळ्या लाईनिंग दिसतात. त्या लाईनिंग्स मीन्स काय असतात, कॉपर वाइंडिंगच्या लाईनिंग असतील, या फॉर्म्सच्या लाईनिंग ज्यामध्ये तुम्ही रिप्रेझेंट करत असतात त्या फॉर्म्समध्ये तुम्हाला काय करावं लागतं, त्या ज्या लाईनिंग्स आहेत त्या लाईनिंग्स मीन्स काय असतात, इंटरफेसिंग्स असतात. इंटरफेसिंग म्हणजे काय, तुमचा जो काही प्रोसेसर आहे तो प्रोसेसर स्पेसिफिक अशा जे काही तुमच्या डिव्हायसेस असतील त्या डिव्हायसेसच्या फॉर्ममध्ये कनेक्ट असतील. मग डिव्हायसेसच्या फॉर्ममध्ये जे कनेक्शन्स असतील ते कनेक्शनचं रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असेल, तुमचं इंटरफेसिंगचे ॲप्लिकेशन्स असतील. मग त्या इंटरफेसिंगचे ॲप्लिकेशन ज्यावेळेस कन्वर्ट करायचे असेल, परफॉर्म करायचे असेल, त्या फॉर्म्समध्ये काय करावं लागतं तुम्हाला, त्या कंट्रोलरच्या प्रत्येक पिनचं डिस्क्रिप्शन्स माहीत पाहिजे. त्या कंट्रोलरच्या प्रत्येक पिनचं डिस्क्रिप्शन तुमच्या इंटरफेसेस केलेले जे डिव्हायसेस आहेत त्या डिव्हाइसेस ज्यावेळेस ते कनेक्ट असतात त्या कनेक्शनच्या ॲप्लिकेशन्समध्ये ज्यावेळेस प्रत्येक त्या कंट्रोलरची प्रत्येक पोर्टची पिन ज्यावेळेस त्याला कनेक्ट केलेली असते त्यावेळेस प्रत्येक पिन कशी केलेली असते, प्रोग्राम्ड केलेले असतील. तर प्रोग्राम्ड केलेल्या ॲप्लिकेशन्समध्ये म्हणजे प्रोग्रॅमेबल ॲप्लिकेशन्समध्ये तर त्या फॉर्म्समध्ये समजा एल ई डी असेल तर एल ई डी एल सी डी असेल, वेगवेगळ्या डिव्हाइसची इंटरफेसिंग असेल, ते डिव्हाइसची इंटरफेसिंगसाठी जो प्रोग्राम राईट केलेला असतो तो प्रोग्राम इन टर्म्स ऑफ असेंब्ली लँग्वेजमध्ये असेल किंवा तुमच्या सी लँग्वेजच्या फॉर्ममध्ये असेल. तर अकॉर्डिंग टू डिसिजन कशी असेल ते आपल्या कोडिंग लँग्वेजनुसार असेल. मग ती कोडिंग लँग्वेजची जी काही डिसिजन आहे ते डिसिजन मेकिंगची जी काही कॅपॅबिलिटी ती कशावरती डिपेंड्स असते, तुमच्या लँग्वेजवरती डिपेंड असते. मग त्यामुळे मोस्टली आपली जी एम्बेडेड सिस्टमची जी डिझायनिंग असेल ती मोस्टली कशावरती असेल, तुमच्या सी लँग्वेजवरती असेल. म्हणजे सी लँग्वेज सी कोडिंगवरती असेल. म्हणजे सी कोडिंगची जर तुम्हाला प्रोग्राम बनवायचं असेल त्यासाठी वेगवेगळे डेटा टाईप असेल, त्याची वेगवेगळी लायब्ररी असेल, वेगवेगळी फंक्शन्स असतील, ते फंक्शन्स तुम्हाला डिफाईन करावं लागतात. ते फंक्शन्स डिफाईन केल्याच्या नंतरचा जो पार्ट असेल तो पार्ट तुम्हाला प्रोग्राममध्ये लॉजिकल बेस्ड ॲप्लिकेशनने डिफाईन करावं लागतं. तर या फॉर्म्समध्ये जी इंटरफेसिंग्स आपण बघितलं ज्यावेळेस हा चॅप्टर मी स्टार्ट केला होता त्या चॅप्टर्समध्ये व्हॉट वॉज द इंटरफेसिंग्स हा पार्ट आपण कन्सेप्टमध्ये काय केला, डिस्कस केला. आफ्टर दॅट वी हॅव to discuss some of the important interfacing. That was the nothing but the interfacing of our simple interfacing simple interpreter device. That will be nothing but our LED, our switch, our LCDs, our 7-segment displays, our relays, means important devices that plays an important role to perform some application in terms of control applications for our the part of our embedded system that will have also discussed here. So last 4 or 5 lectures I have to also discuss some of the important interfacing of that devices. That will be nothing but our LCD, our relay, our switch, some of the important ways. आता त्याच्यामध्ये सर्व ॲप्लिकेशन्स काय काय असतील त्या ॲप्लिकेशन्समध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. तर इंटरफेसिंग्स आपण कुणाची केली आत्तापर्यंत सिम्पल फॉर्ममध्ये एक एल सी डी एल ई डी घेतला, तो एल ई डी ऑन ऑफच्या ॲप्लिकेशनमध्ये सिम्पल त्याची इंटरफेसिंग आपण परफॉर्म केली. म्हणजे एल ई डीची एक इंटरफेसिंग तो एक पार्ट एकदम इम्पॉर्टंट असेल. एल ई डी नंतर आणखीन एक इम्पॉर्टंट पार्ट असेल तो म्हणजे एल ई डी आणि एक स्विच. का स्विचच्या ॲप्लिकेशनमध्ये स्विच ऑन ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो एल ई डी चालू करायचा, तो एल ई डी काय करायचा आहे बंद करायचा. ह्या फॉर्म्समध्ये पण तुमची काय करायची एक इंटरफेसिंग्स तुम्हाला ऑलरेडी काय करायची आहे स्टडी करायची. तो एक पार्ट त्याच्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट असेल. एल ई डीचं असेल, स्विचचं असेल, आणखी एक रिलेचं एक ॲप्लिकेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. रिले ॲज अ ॲप्लिकेशन कसं कंट्रोल केलं, एक बी जी टी असेल त्या बी जी टीच्या लॉजिकनुसार तुम्हाला जो काही रिले असेल तो ऑन ऑफ ॲप्लिकेशननी काय करायचं आहे ऑपरेट करायचा. रिले एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच असेल तर अकॉर्डिंग टू व्होल्टेज लेवल त्याची जी काही रिलेची जी काही कंडिशन आहे नॉर्मली ओपन असेल किंवा नॉर्मली क्लोज असेल तर ह्या फॉर्म्समध्ये आपल्याला ती काय होऊ शकते चेंज होऊ शकते. मग त्या ॲप्लिकेशननुसार आपल्याला तो पार्ट काय करायचा आहे डिसाईड करायचा आहे. तर ओके कसा डिसाईड करायचा तर ऑलरेडी नेक्स्ट इंटरफेसिंग मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट असेल तुमची एल सी डी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. तर अकॉर्डिंग टू हाऊ मेनी नंबर्स ऑफ रोज आणि हाऊ मेनी नंबर्स ऑफ कॉलम्स आर प्रेझेंट त्याच्यावरून तुम्हाला तो पार्ट काय करायचा आहे डिसाईड करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्रिस्टलमध्ये ते काही
क्वार्टर एजेसचे ॲप्लिकेशन असतील ते किती असतील, म्हणजे ह्या फॉर्म हॉरिझॉन्टल किती असतील, व्हर्टिकल किती असतील, त्या फॉर्मनुसार तुमची ज्याची काय असेल डिसिजन घेतलेली असेल किंवा त्याची डिझायनिंगचा पार्ट मेंटेन केलेला असेल, तो एक पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग ती साईज तुमची 16:2 असेल किंवा 16:4 असेल किंवा 16:6 असेल, वेगवेगळ्या साईजमध्ये तुमचा जो LCD तो कसा असेल, प्रेझेंट असेल. मग तो LCD प्रेझेंट असेल किंवा LCD मेंटेन असेल, ह्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल 16:2चं असेल तर 16:2साठी त्यासाठी जर रिप्रेझेंटेशन असेल त्याच्यावरती तुम्ही एखादा अल्फाबेट रिप्रेझेंट करू शकता, त्याच्यावरती तुम्ही नंबर्स रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे मोस्टली तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्ही काय करू शकता, ते रिप्रेझेंटेशन ठेवू शकता. मग ह्या फॉर्म्समध्ये आता फॉर एक्झाम्पल LCD इज वन ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट विल मोस्टली यूज टू डिस्प्ले ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला जर काही डिस्प्ले करायचं असेल तरच तुम्ही काय करू शकता, LCD यूज करू शकता. मग LCDमध्ये फॉर एक्झाम्पल त्याचे नंबर्स ऑफ पिन्स तुम्हाला माहीत पाहिजे. जर इंटरफेसिंग तुम्हाला कुठल्या कंट्रोलरसंग करायची असेल तर सर्वात इम्पॉर्टंट काय असतं, व्हॉट एव्हर नंबर ऑफ पिन्स आर प्रेझेंट ऑफ दॅट LCD, हाऊ इट कॅन बी इंटरफेस विथ आवर कंट्रोलर. म्हणजे तुमच्या कंट्रोलरशी तुम्ही इंटरफेस कसं करणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड असेल. मग त्याच्यावरती डिपेंड्स ते कसं असतील, LCD फॉर एक्झाम्पल 16:2चं असेल, मग त्यासाठी 16:2साठी टोटल नंबर ऑफ पिन्स असतील 16. या प्रत्येक पिनचं काय फंक्शन आहे, कुठल्या पिनचं काय ऑपरेशन आहे, ते ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर ज्या वेळेस मी घेतलं त्या लेक्चर्समध्ये मी ऑलरेडी तुम्हाला तो पार्ट सांगून दिला. फर्स्ट नंबरची पिन, सेकंड नंबरची पिन, थर्ड नंबरची पिन, 4 नंबरची पिन, 5 नंबरची पिन, अशी 1 बाय 1ची प्रत्येकाचा आपण परीक्षणी बघितला. आणि ती प्रत्येक पिनमध्ये जो डेटाची व्हॅल्यू असते आपल्या DB0 टू DB7, म्हणजे जे डेटाच्या व्हॅल्यू असतील तुमच्या, त्या डेटाच्या व्हॅल्यूज तुमच्या महत्त्वाच्या असतात. त्या डेटासाठी एक सेपरेट पोर्ट लागते. आणखी कंट्रोलिंगच्या काही पोर्ट्स असतात, एनेबल्ड असेल, रजिस्टर सिलेक्ट असेल, एनेबल्ड रजिस्टर सिलेक्ट, असे काही पिन्स आहेत. त्या पिन्सचे एक इंटरफेसिंग, आणि काही फर्स्टच्या 3 पिन असतील त्या सप्लायसाठी असतील आणि लास्टचे जे 2 पिन असतील ते कॉन्ट्रॅक्टच्या कनेक्शनसाठी असतील. ते ॲप्लिकेशन्स आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपल्याला एक इंटरफेसिंग जी बघायची ती इम्पॉर्टंट कुठली असेल, कीबोर्ड मॅट्रिक्स इंटरफेसिंग. कीबोर्ड मॅट्रिक्स इंटरफेसिंग म्हणजे काय असेल, तर कीबोर्ड मॅट्रिक्स म्हणजे 4x4 म्हणजे स्विचेस 16 असलेला कीबोर्ड आहे. त्या स्विचेस 16 असलेल्या कीबोर्डची आपल्याला काय करायची, मॅपिंग करायचं. तर मॅपिंगच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन असं असेल तर त्यामध्ये 16 स्विच असतील. म्हणजे 16 स्विच कसे असतील, रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये असतील. म्हणजे रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये मीन्स 4x4च्या ॲप्लिकेशनमध्ये असतील. मग या 4x4च्या ॲप्लिकेशनमध्ये आजच तुम्ही LED यूज करता. तर LED यूज केल्याच्यानंतर तुम्ही ती इंटरफेसिंग कशी करता ते एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता ऑलरेडी तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसतं आहे इंटरफेसिंग केली आहे त्यांनी. कशाची इंटरफेसिंग केली आहे, एक कीबोर्ड मॅट्रिक्स डिस्प्ले, त्याच्यामध्ये 16 स्विचेस आहेत, 0 to 9 नंबर्स आहेत. त्यानंतर इज इक्वल टू, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, ऑन, स्लॅश, ह्या फॉर्म्समध्ये काय आहेत तर रिप्रेझेंटेशन केलेले आहेत प्रत्येक स्विचेससाठी. स्विचेस C0, C1, C2, C3 हे फॉर्मचं रिप्रेझेंटेशन आहे. ओके, तर 5 व्होल्ट सप्लाय लागतो त्याला तुमच्या कंट्रोलरला ॲक्टिवेट होण्यासाठी. तो एकदम पार्ट इम्पॉर्टंट असेल. ॲज अ स्विच म्हणून एक ऑपरेशन तुम्ही काय करू शकता, परफॉर्म करू शकता. ॲज अ स्विच तुमचं कुठलं ऑपरेशन असेल, रिसेट, XTL1, XTL2, ग्राउंड. XTL1, XTL2 मीन्स क्रिस्टलच्या पिन्स असतील काही, ते क्रिस्टलच्या पिननुसार तुम्ही काय करू शकता, त्याचं डिफरन्सिएशन म्हणजे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, डिसाईड करू शकता. XTL1, XTL2. रिसेटची पिन असेल ती कशासाठी असेल, रिसेट ॲप्लिकेशन्स परफॉर्म करण्यासाठी असेल. ग्राउंडची पिन्स असेल. त्यानंतर नेक्स्ट ज्या पिन असतील तुमच्या, काही पिनचं तुम्ही LCD इंटरफेस करू शकता, काही पिनचं तुम्ही काय करू शकता, तुमचा 4x4चा की मॅट्रिक डिस्प्ले तो तुम्ही काय करू शकता, इंटरफेस करू शकता. म्हणजे इंटरफेसिंगमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, 4 पिन्स आहेत, त्या 4 पिन्स वेगवेगळ्या आहेत, त्या पिन्स तुम्ही काय करू शकता, इंटरफेस करू शकता. म्हणजे इंटरफेसिंगमध्ये तुम्ही कुठले कुठले ॲप्लिकेशन्स असतील, 4 रोज आणि 4 कॉलम्स, बरोबर. 4 रोज एका पोर्टला कनेक्ट करायचे आणि 4 कॉलम्स अनदर पोर्टला कनेक्ट करायच्या. मग 4 रोज आणि 4 कॉलममध्ये काय, C0, C1, C2, C3. ओके, तो एक 4 पार्ट असेल. R0, R1, R2 आणि R3 तो एक पार्ट असेल. ओके, हे 2 पार्ट झाल्याच्या नंतर इंटरफेसिंगसाठी म्हणजे तुमच्या कीबोर्ड की मॅट्रिक्सचे 4 रोज 4 कॉलम बरोबर ते इंटरफेस होऊन जातील एकमेकाशी. स्विचच्या कनेक्शन्समध्ये त्याचं इंटरफेसिंग असेल, त्या स्विचच्या कनेक्शन्समध्ये त्याचं इंटरफेसिंगचं रिप्रेझेंटेशन कसं असेल ते डिपेंड्स असेल त्याच्या कशावरती तुम्ही इंटरफेसिंग त्याची कशी केली त्याच्यावरती डिपेंड्स असेल. म्हणजे आली लक्षात इंटरफेसिंग कशी करायची कीबोर्ड की मॅट्रिक्सची.
4 रोज आणि 4 कॉलम्स, म्हणजे 4 रोज आणि 4 कॉलम्स, म्हणजे त्यासाठी एक पोर्ट्स तुमची जी अवेलेबल असेल तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये, फॉर एक्झाम्पल पोर्ट 3 असेल किंवा पोर्ट 1 असेल किंवा पोर्ट 2 असेल, कुठली पण एक पोर्ट तुम्ही डायरेक्टली कीपॅडला इंटरफेस करू शकता आणि दुसरी जी पोर्ट असेल तुम्ही कशा इंटरफेस करू शकता, तुमच्या LCDला इंटरफेस करू शकता. ओके, त्याच्या रिलेटेड प्रोग्राम्स वगैरे आहेत, ते प्रोग्राम्स वगैरे मोस्टली विचारलेले नाही आहेत मोस्टली. तर आपल्या इंटरफेसिंगची डायग्रॅम्स फक्त एकदम इम्पॉर्टंट असेल. इंटरफेसिंगची डायग्रॅम सर्वांनी काय ठेवायची आहे, लक्षात ठेवायची. आणखीन एक इंटरफेसिंग इम्पॉर्टंट इंटरफेसिंग, ती असेल तुमची डॅकची इंटरफेसिंग. डॅकची इंटरफेसिंग मीन्स एक IC आहे, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. त्याची इंटरफेसिंग तुमच्या कंट्रोलरशी तुम्ही कशी करू शकता. डॅक IC कुठला, मोस्टली जो डॅकचा IC तो 0808 किंवा 0809 हा IC तुम्ही मोस्टली काय करू शकता, याच्यामध्ये यूज्ड करू शकता. मग ICचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा IC कुठला असेल 0808चा, त्याच्यामध्ये कुठल्या तरी 8 पिन्स असतात. त्या 8 पिनचा डेटा तुम्हाला ॲज द ॲप्लिकेशन्स ऑफ ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर किंवा डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर असे 2 टाईपचे IC आहेत. तुम्हाला डॅक बघायचं, म्हणजे डिजिटल त्याचं इनपुट असेल आणि ॲनालॉग त्याचं काय असेल, आउटपुट असेल. तर ऑलरेडी समोर सर्वांना दिसते ही डॅकची इंटरफेसिंग असेल. हा व्हिडिओ थोड्या वेळी स्टॉप करायचा. डॅक इंटरफेसिंग म्हणून ही डायग्रॅम सर्वांनी काय करून घ्यायची, ड्रॉ करून घ्यायची. मग इंटरफेसिंगच्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला काय काय करायचं, एक कंट्रोलर, एक डॅक IC आणि एक तुमचं काय असेल, एक कंट्रोलर, एक डॅक IC आणि एक तुमचं काय असेल, तुमचा एक ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, असे एक ॲप्लिकेशन असेल. तो एक पार्ट तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तो एक पार्ट असेल त्याच्यामध्ये. ओके, तर बघा आता इंटरफेसिंग कशी केली. ऑलरेडी तुमचा कंट्रोलर घ्यायचा 8051 मायक्रो कंट्रोलर. त्याच्यामध्ये 2 पिन्स यूज करायचे ॲज अ XTL1 आणि XTL2. XTL1 आणि XTL2 मधले 2 कॅपॅसिटर C1 आणि C2. ओके, ह्या फॉर्मचं एक ॲप्लिकेशन असेल. ते ग्राउंड करून टाकायचं, म्हणजे क्रिस्टल यूज करायचं. म्हणजे ॲज अ सेटिंग व्हॅल्यू जी असेल त्याची ती किती असेल, तुमची 11.0592 मेगाहर्ट्स ह्या फॉर्म्समध्ये असेल. त्यानंतर 8051 ॲज अ रिसेट स्विच पण तुम्ही यूज करू शकता. तुमचा प्रोग्राम जर फर्स्ट फॉर्मपासून सेकंड फॉर्मपर्यंत रिसेट जर करायचं असेल, त्या फॉर्म्समध्ये तुम्ही रिसेटचं स्विच पण यूज करू शकता 8051चं ॲज अ रिसेट बेस्ड ॲप्लिकेशन. ग्राउंड असेल प्लस VCC असेल, एवढं रिप्रेझेंट करायचं कंट्रोलरला. कुठली तरी एक पोर्ट घ्यायची, ती ॲज अ डेटा 8 बिटनं सेंड करा डायरेक्टली. फॉर एक्झाम्पल आपले पोर्ट 1 असेल, पोर्ट 1.7, पोर्ट 1.0, पोर्ट 1.1, पोर्ट 1.2, पोर्ट 1.3, पोर्ट 1.4 अप टू पोर्ट 1.7. म्हणजे किती पिन झाले, सर्वात 8 पिन झालेत, बरोबर. 8 पिनने डेटा काय केला, तो सेंड केला. बंच ऑफ 8 बिटचा डेटा सेंड केला कुठपर्यंत, D0 टू D7 पर्यंत. म्हणजे D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7 पर्यंत तो डेटा सेंड केल्यानंतर तुमचा जो काही डॅकचा IC असेल, DACचा IC, तुम्ही ज्याला डॅक म्हणू शकता, 0808, हा डेटा काय करू शकता तुम्ही, प्रोसेस्ड होईल तुमच्या कंट्रोलरमध्ये. प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक रेफरन्स व्होल्टेज मायनस आणि रेफरन्स व्होल्टेज पॉझिटिव्ह थ्रू तो डेटा काय होईल, जनरेट होईल तुमच्या याला कशाला, डायरेक्टली तुमचं व्हॉटेवर जे तुम्ही ॲप्लिकेशन यूज करता IC 741 751 त्याला कनेक्शन्स केल्याच्यानंतर व्हॉटेवर तुमचा जो काही डेटा असेल आउटपुटच्या फॉर्ममध्ये, तो डायरेक्टली काय भेटून जाईल, इन द फॉर्म ऑफ V0 भेटून जाईल. 8051 मायक्रो कंट्रोलर आणि इंटरफेस विथ वन ADCचं फक्त काय ॲप्लिकेशन असेल, कन्वर्ट कराल तर ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर. आणि DAC काय कराल, डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्ट कराल. पण DACचे नंबर ऑफ इनपुट्स किती असतील, 8. म्हणजे 8 बिट ऑफ डेटा कोण सेंड कराल, तुमचा कंट्रोलर तुमच्या डॅकला. आणि विथ द हेल्प ऑफ सम ऑपरेशनल ॲम्प्लिफायर दॅट कम्पेअर टू व्होल्टेजेस, मीन्स कम्पॅरेटरचे ॲप्लिकेशन असेल तुमच्या ओपॅम्पचा, तो कम्पेअर कराल सिग्नल आणि काय जनरेट कराल, ॲज अ ॲनालॉग व्होल्टेज जनरेट कराल अकॉर्डिंग टू कम्पॅरिझन. कुठलं ॲप्लिकेशन असेल ते, इम्पॉर्टंट हा सुद्धा एक पार्ट असेल त्याच्यामध्ये. तर नेक्स्ट इंटरफेसिंग डायग्राम असेल तुमच्या ADCच्या. तर लास्ट पार्ट झाला आपला, तो काय झाला, इंटरफेसिंग विथ डॅक, मीन्स डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. म्हणजे डॅकची इंटरफेसिंग झाली. आता ADCची इंटरफेसिंग, ADC मीन्स काय असेल, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. तर सर्वांच्या स्क्रीनवरती ही डायग्राम्स ऑलरेडी सर्वांना दिसत असेल. या फॉर्म्समध्ये इंटरफेसिंग कुठली असेल, तुमचा एक कंट्रोलर असेल, तुमचा एक ADCचा IC असेल.
तर ए डी सीच्या आय सीच्या ॲप्लिकेशन्समध्ये डॅकमध्ये डिजिटल इनपुट होतं आणि ॲनालॉग काय होतं आउटपुट होतं. तर या फॉर्म्समध्ये फक्त काय चेंज असेल, ए डी सीमध्ये ॲनालॉग इनपुट असेल आणि डिजिटल आउटपुट असेल. म्हणजे काहीतरी सेन्सिंग बेस्ड ॲप्लिकेशन असेल, काहीतरी टेम्परेचर सेन्सरचं ॲप्लिकेशन असेल किंवा तुमच्या लाईट सेन्सरचं ॲप्लिकेशन असेल किंवा तुमच्या प्रेशर सेन्सरचं ॲप्लिकेशन असेल. तर अकॉर्डिंग टू दॅट सेन्सर तो फक्त काय करेल, सेन्स करेल आणि वाटेवर जो काही सिग्नल असेल तो तुमच्या कशा थ्रू, ए डी सी थ्रू प्रोसेस होईल आणि डायरेक्टली जो काही सिग्नल आहे तो कशा थ्रू ट्रान्सफर होऊन जाईल, तुमच्या मायक्रो कंट्रोलरला ट्रान्सफर होऊन जाईल. म्हणजे व्हॉटेवर जी काही सेट व्हॅल्यू असेल ती सेट व्हॅल्यू तुमच्या प्रोग्राममध्ये सेट असेल. व्हॉटेवर जो प्रोग्रामिंग डेटा असेल तो तुमच्या कशावरती डिस्प्ले होईल, तुमच्या एल सी डीवरती डिस्प्ले होऊन जाईल. तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामध्ये, इंटरफेसिंग ऑफ ए डी सी. म्हणजे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ही जी इंटरफेसिंग आहे, इंटरफेसिंग तुमच्या कशामध्ये विचारली जाईल, सेन्सिंग बेस्ड ॲप्लिकेशन. म्हणजे हा जो व्हिडिओ दिसतो आहे सर्वांनी हा व्हिडिओ थोड्या वेळ स्टॉप करायचा आहे आणि जी इंटरफेसिंगची डायग्रॅम्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती वगैरे दिसते ती इंटरफेसिंगची डायग्रॅम्स सर्वांनी काय करून द्यायची, ड्रॉ करून घ्यायची. हा पार्ट सर्वांनी लक्षात ठेवा, कारण की ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर वगैरे होईल आपलं त्यावेळेस इम्पॉर्टंट जो पार्ट राहील इंटरफेसिंगचा, तर इंटरफेसिंगचे इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स आहेत दुसरे ते बघायचे आहेत आपल्याला. एक मोटारची इंटरफेसिंगचं ॲप्लिकेशन आहे, मोटारची एक इंटरफेसिंग्स बघायची आहे आपल्याला. त्यानुसार जे डिफरंट इंटरफेसिंग्स सेम ॲप्लिकेशन इंटरफेसिंगची डायग्रॅम्स आपले इम्पॉर्टंट आहेत. ह्या डायग्रॅम्स रिलेटेड हे मोटारची प्रोग्रॅमिंग तुम्हाला विचारली जाते. तो प्रोग्रॅमिंगचा पार्ट पण आपण एक स्टडी करूयात. म्हणजे तो पार्ट पण एकदा चेक केला, तो पार्ट पण आपला झाला तर नेक्स्ट लेक्चरला आपलं जो युनिट असेल युनिट नंबर 4 ते काय होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. ओके, थँक्यू.